विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ना या ठिकाणी पाहता आपण पाहिलं तर शिवसेनेच्या दीपाली कराळे दिसले यांच्या माध्यमातून एक अनोखं रक्षाबंधन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नेहमीच आपण पाहिलं तर दरवर्षीच आपण त्यांच्या माध्यमातून हॉस्पिटलमधील स्टाफ असेल, सफाई कर्मचारी असतील, यांना जे ती राखी बांधली जाते। आणि आज आपण पाहिलं तर या वागळे इस्टेट विभागातील वागळे इस्टेट पोलीस स्थानकामधील पोलीस बांधवांसोबत या ठिकाणी अनोख्या पद्धतीचं रक्षाबंधन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच दीपाली कराळे देसले यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि आज या ठिकाणी एक रक्षाबंधनचा पवित्र सण अनोख्या पद्धतीने साजरा होताना पाहायला मिळतंय। ताई जाओ बाकी मग तुम्ही असं आपण पाहिलं तर संपूर्ण वागळे इस्टेट विभागातील पोलीस बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला राहील तसं का रक्षाबंधन सोहळा जर आपण पाहिलं तर रक्षाबंधन सण जो आहे तो एक पवित्र सण मानला जातो, आपुलकीचा सण मानला जातो। आणि या आपुलकीच्या सणानिमित्त आपण पाहिलं तर पोलीस बांधवांसोबत एक अनोख्या पद्धतीचं रक्षाबंधन या ठिकाणी मोठ्या उत्साहात आपण पाहिलं तर संपूर्ण पोलीस बांधव जे आहेत ते या रक्षाबंधन सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण पोलीस बांधवांसोबत या ठिकाणी हा संपूर्ण रक्षाबंधन सण जर पाहिलं तर साजरा होतोय। एक तर तुझी हाईट लय उंच आहे, हे आहे रे कमी आहे। समोर संपूर्ण लाडक्या बहिणींकडनं या लाडक्या भावांचं जे आहे ते राखी बांधून अनोखं रक्षाबंधन सण अनेक वेळा जे आहे ते पोलीस बांधवांना जे आहे ते रक्षाबंधन सणा दिवशी देखील जे आहे ते लोकांच्या सेवेत राहायला लागतं आणि हे दीपाली कराळे दिसले यांच्या लक्षात येताच त्यांनी हा संपूर्ण रक्षाबंधन अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याचं या संपूर्ण वागळे इस्टेट पोलीस स्थानकामध्ये जे त्या नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळतं।
मावशी तुम्ही पुढच्यांची आरती घ्या तोपर्यंत. आम्ही 5 जणी बहिणी. मला म्हणजे मी एकटाच आहे ना, मला 5 वहिनी आहेत. तुम्ही असं मानलेल्या मनीषा एक आहे आणि एक ख्रिश्चन आहे, 5 सिस्टर. म्हणजे आम्ही पण 5 बहिणी. मग माझं असं असतं की आपण समाजाला सरांना माहितीच आहे की आपले सगळेच कार्यक्रमामध्ये समाजाला त्याचे आपली सफाई कर्मचारी आरटीओ ऑफिसर्स दरवर्षी असं काही ना काही कार्यक्रम चालू असतो. कॉलेजला असताना मी तिथं अभ्यासाला येऊन बघायचो. एक सेकंड महापौर आपला कृष्णा, तो माझ्याबरोबर आम्ही कुठे खेळायचो लहानपणी. कॉलेजला एकत्र येण्यासमोरचाच विद्यार्थी आम्ही एकत्र होतो. ते माझे काहीच म्हणजे ते बोलतात ना, हा माझा वर्ग मित्रच आहे तुझ्याकडे. याच पार्श्वभूमीवर आपण मोहित सर, मोहित हो, आणि तशा आपण नाही काम करू. ते घर मी तिला देऊन टाकलं, बहिणीला देऊन टाकलं. ताई इकडे ताई मी आलो 2 माझ्या बायकोला जमत आहे, बाकी सगळं ताई एक मिनिट ताई. अच्छा, ताई माईलाच हे केलं होतं का? चला चला. माई काल मला वाटतं ह्याला गेले होते, आली असेल काल, अयोध्येला गेले होते. नाही, ते सासू भाऊजी वगैरे अशा ते सर्व गेले होते. त्यामुळे मला हे नौकर नाही आहे तुमचं हे सर्व. म्हणजे माझं बरेच ठिकाणी नाती जोडलेली आहेत. आता तुमचं एक्सियस हॉस्पिटल आहे ना, तिथे पण माझे नातेवाईक सर्व होते कामाला वगैरे. जेवढे आहेत तेवढे प्रॉब्लेम ते सुट्टे तेवढे हे करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ए बाळा, तुला बाईट घ्यायची असेल तर पटकन घे. मला आता तिकडे याच पार्श्वभूमीवर आपण पोलीस बांधवांसोबत संवाद साधणार. सर, काय सांगाल दीपाली कराळे देसले यांच्या माध्यमातून या वागळे स्टेट पोलीस स्थानकातील पोलीस बांधवांसोबत एक अनोखं रक्षाबंधन साजरं झालंय, कसं बघताय? छान. हा रक्षाबंधनचा सण हा अतिशय मायासाठी तरी फार महत्वाचा सण आहे. कारण मला स्वतःला सगळ्या 5 बहिणी आहेत आणि मानलेल्या सुद्धा माझ्या 4 बहिणी आहेत. म्हणजे एकूण अशा 9 बहिणींचा मी एक भाऊ आहे. त्याबरोबर ही खाकी वर्दी जेव्हा मी परिधान केली तर तिथून मला या बहिणींचा जो रक्षण करण्याचं जे आम्हाला कार्य मिळालं, म्हणजे जे बोलतात रक्षाबंधनचं महत्वाचं कार्य आहे की श्रीकृष्णाच्या हाताला कुठेतरी जखम झाली होती आणि त्यावेळेस जी रक्षाबंधन झाली सुरू, बरोबर आहे. आणि त्यानंतर मग द्रौपदीच्या जेव्हा वस्त्रहरणाच्या वेळेस श्रीकृष्णाने मदत केली, म्हणजे रक्षण केलं. तोच रक्षण करण्याचं जे हे जे हे आहे, म्हणजे जो सण आहे तो हा रक्षाबंधनाचा सण आहे. आणि आम्ही या आमच्या माध्यमातून, आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून सतत आमच्या ह्या बहिणींचं कसं रक्षण आहोत. आता तुम्ही जर बघितलं तर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेबांनी वगैरे जी लाडकी बहिणीची जी योजना हे केली होती ती त्याचंच एक प्रतीक आहे. आणि त्याच्यातून त्यांनी बऱ्याच बहिणींना संरक्षण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या
छोटंसं का होईना खारीचा वाटा म्हणून आम्ही एक पोलीस डिपार्टमेंटमधून आम्ही आमच्या बहिणींचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. ह्या बहिणींना कधीही काही अडीअडचण आली किंवा काय त्यांनी आम्हाला हाक द्यावी. आम्ही 112च्या डायल 112च्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत सतत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि असाच मी हा जो उपक्रम आहे हा सतत राबवावा यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. या रक्षाबंधनाच्या पण माझ्याकडनं खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींचे रक्षण करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. 112 हा क्रमांक जो आहे तो आम्ही 112च्या माध्यमातून या संपूर्ण लाडक्या बहिणींसाठी आम्ही रक्षणासाठी नेहमीच सातत्याने तयार असतो. अशी ग्वाही जर आपण पाहिली तर पोलीस बांधवांकडून देण्यात आलेली आहे. आणि नेहमीच आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडक्या बहिणीचं रक्षण जसं उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे करतात तसंच आम्ही पोलीस बांधव देखील 112च्या माध्यमातून लाडक्या बहिणींचं रक्षण करत असतो. याच पार्श्वभूमीवर आपण शिवसेनेच्या दीपाली कराळे देसले यांच्यासोबत देखील संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल, आज एक अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे. पोलीस बांधवांसोबत दरवर्षी सफाई कामगार असतील, डॉक्टर मित्र असतील, आज पोलीस बांधवांसोबत या ठिकाणी अनोखं रक्षाबंधन साजरं होतंय. काय सांगाल? नक्कीच आज जो आपण सण साजरा करतोय रक्षाबंधन वागळे पोलीस स्टेशनमध्ये, तर हा उपक्रम जो आम्ही साजरा करतोय तो रक्षाबंधन निमित्त. रक्षाबंधन हा फक्त बहीण भावांचा सण नसून तर एक जबाबदारीचं, एक आपुलकीचं, एक प्रेमाचं आणि एक विश्वासाचं नातं असतं तिथे आपण साजरा. मला असं वाटतं का पोलीस बांधवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं ह्यापेक्षा मोठा असा दिवस मला तरी वाटत नाही. तर आम्ही हीच संकल्पना काल सरांसोबत डिस्कस केली. सरांनी म्हणजे क्षणाचाही विलंब न करता आम्हाला लगेच सांगितलं आणि सर्व ज्ञानेश्वर नगर मधल्या महिला आघाडींना मानाने इथे बोलवलं आणि रक्षाबंधन साजरा केलं आमच्यासोबत. तर आम्ही खरंच सर्व पोलीस बांधवांना तसेच इथल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो की आमचा जो आज महिलांचा मान सन्मान केला त्यांनी. आणि तसेच आमचे लाडके जे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत, जसे ते लाडक्या बहिणींच्या मागे एक खंबीर आधार म्हणून उभे आहेत, त्याचप्रमाणे आपले पोलीस बांधव देखील आमच्या महिलांच्यासाठी, लाडके लेकींसाठी तेवढ्याच ताकदीने उभे असतात. त्यामुळे आता मी महिला वर्ग एक म्हणजे बोलतात ना, कोणताही मनात संकोच न बाळगता किंवा कुठलीही मनात भीती न बाळगता आम्ही आत्मविश्वासाने सगळीकडे फिरू शकतो. आत्मविश्वासाने आम्ही सगळी रात्री अपरात्री आम्ही फिरू शकतो फक्त आणि फक्त पोलीस बांधवांमुळे. आमचे लाडके राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी जो काही लाडक्या सुनांसाठी जो काही उपक्रम राबवतात त्याच्यामुळे आम्ही नेहमीच आत्मविश्वासाने मान वर करून जगत असतो. तर आज आम्ही ह्या सर्व ज्ञानेश्वर नगरच्या महिलांकडून रक्षाबंधनाच्या वागळे पोलीस स्टेशनला सर्व पोलीस बांधवांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई, एक उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे लाडकी बहिणी योजना केलेली आहे. लाडक्या बहिणी ठामपणे लाडक्या भावाच्या मागे उभ्या आहेत का? नक्कीच. कारण का भाऊ जे आमचे लाडके भाई म्हणजे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे लाडकेच भाई, त्यांनी फक्त लाडक्या बहिणी नाही, शेतकरी झाले, पूर्ण कष्टकरी झाले, युवा झाले, युवती, सर्वांसाठी साहेब सगळ्यांना घेऊन चाललेले आहेत. म्हणजे त्यांनी असं समाजातल्या प्रत्येक विविध घटकांमध्ये ते काम करत असतात आणि आम्ही पण असं समजतो की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो. तर त्याचाच मार्ग आम्ही संकल्प घेऊन आम्हाला जे आम्ही आमच्या प्रत्येक कार्यामध्ये आमचा खारीचा वाटा समजून आम्ही सर्वत्र कार्य करत असतो साहेबांच्या माध्यमातून. आणि आज तुम्ही बघत असाल तर आम्ही इथे वागळे पोलीस स्टेशनमध्ये देखील सण साजरा करतोय. कारण का आज हे आपले पोलीस बांधव प्रत्येक सणाला 24/7 आपल्यासाठी तटस्थ उभे. त्यांचं कोणतं डॉक्टर्स झाले, पोलीस झाले, हे त्यांचे सण बाजूला ठेवून ते आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. तर मग असं मनात संकल्पना आली की त्यांना आपण जर का आपल्या वेळेमधनं जर आपण त्यांना एक छोटंसं वेळ काढून सर्व बहिणींनी त्यांच्याबरोबर साजरा केला सण. आज तुम्ही सर्व बघत असाल सर्व पोलिसांच्या चेहऱ्यावरती एकदम हास्य उमटलेलं आहे आणि आम्हाला सुद्धा बहिणींना खूप आनंद होतोय की एक आगळं वेगळं नातं निर्माण होतं समाजामध्ये. आणि हेच आम्ही सर्वांना संदेश देतोय की हे एक जबाबदारीचं, आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं असं सर्वत्र पसरत राहू. आणि सर्व बहिणींना, सर्व पोलीस बांधवांना पुन्हा एकदा मी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.